साला हे सपिंड म्हणजे नक्की काय, हा काय मोठा प्रॉब्लेम। मग परत एकदा ह्या बाईंनी उच्च न्यायालयामध्येच खटला दाखल केला होता, पण ह्या वेळेला एक ट्विस्ट होता। तर आपल्या इथल्या अखिल भारतीय मामाच्या मुलीबरोबर लग्न करू इच्छिणारे जी संघटना त्याच्या सभासदांचा प्रॉब्लेम झाला नाही का? मग आता सोल्युशन काय? पण जानेवारी 2024 मध्ये ज्या वेळेला त्यांच्या खटल्याचा निकाल आला ना, त्यावेळेला कोर्टाने ही गोष्ट दाखवून दिली की त्या कशा प्रकारे असमर्थ ठरले। मी ते की आपल्याला 7 पिढ्यांबद्दल इतकी माहिती नसते। मग अशा वेळेला हिंदू विवाह कायदा 1955 मदतीला येतो। बऱ्याच जाती धर्मांमध्ये अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स केलेल्या विवाहाच्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पती किंवा पत्नी नसली पाहिजे। आताच लग्न झालेली आहेत, आता सोयरीक जुळवायचं सीझन चालू होईल, कारण मग दिवाळीत लगेच लग्न उरकू शकतो, बरोबर की नाही? तुम्ही तुमच्या मामाच्या मुलीबरोबर, जो की तुमचा शेवटचा ऑप्शन किंवा पहिला ऑप्शनही असू शकतो, तिच्या बरोबर लग्न करू। नमस्कार, मी चा जो रोल आहे तो फरहान अख्तरच्या बहिणीचा आहे आणि ती म्हणाली मला हा रोल नाही करायचा कारण मला त्याच्यावर मेजर क्रश आहे। मग डायरेक्टरने एक्सप्लेन केलं त्याचं नाव फरहान आणि त्यांच्यामध्ये चालतं हे। बघा, ह्यांचा व्हिडिओ पाहिला आणि मनामध्ये एक सपिंड नावाची कॉन्सेप्ट आठवली। लगेचच पेपर आणि पेन घेतला आणि तुमच्यासाठी स्क्रिप्ट लिहायला चालू केली। गाडी स्टार्ट कर। स्क्रिप्ट अर्धी झाली सुद्धा होती, पण त्याच वेळेला मनामध्ये एक द्वंद्व निर्माण झाला। साध्या मराठीत सांगायचं झालं तर कन्फ्युजन निर्माण झालं की नक्की ही स्क्रिप्ट तुमच्याबरोबर शेअर करायची का नाही, कारण केली तरी प्रॉब्लेम, नाही केली तरी प्रॉब्लेम। बघा, केली तर आपल्या काही सबस्क्रायबर्सचं नुकसान होऊ शकतं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये एक भूकंपासारखी गोष्ट निर्माण होऊ शकते। खास करून कोणाच्या माहितीये का? अखिल भारतीय मामाच्या मुलीबरोबर लग्न करू इच्छिणाऱ्यांची जी संघटना आहे ना, त्यातील प्रत्येक सभासदाच्या आयुष्यामध्ये नक्कीच भूकंप येऊ शकतो। त्याच वेळेला शेअर नाही केली तर म्हणाल हा फॅक्ट शेअर करतच नाही, नुसती बोली बच्चन देतो। बात तो सही आहे। मग अशा वेळेला या द्वंद्वात सापडलेला मी काय करायचं, शेअर करायची का नाही करायची? तुम्हाला काय वाटतं? अबे जल्दी बोल। मी डिसिजन घेतलेला आहे की मी शेअर करणार। मैंने है ना फैसला किया है। करेक्ट फैसला किया। तू कुछ नहीं कर सकता। मैं कुछ नहीं कर सकता, मैं कुछ नहीं कर सकता। मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ। मैं ना क्या कर सकता हूँ यार। कारणही तसे इंटरेस्टिंग आहे। बघा, अर्धा तर रिसर्च झाला होता आणि अर्धा रिसर्च करता करता या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा मला सापडलं। मग वाटलं का नाही प्रॉब्लेम पण देऊया आणि त्याचं सोल्युशन पण देऊया, म्हणजे ज्याला जे पाहिजे ते घेईल, बाकीचं सर्व सोडून देईल। अबे साले। तर बघा, विषय काय झाला होता माहितीये का? जानेवारी 2024 मध्ये नीतू ग्रोवर विरुद्ध भारत सरकार आणि इतर या खटल्याचा निकाल लागला, ज्यामध्ये दिल्लीच्या उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत एक सेक्शन 5 आहे, त्यामधील एक सब सेक्शन 5 आहे, ज्याच्या अंतर्गत एक सपिंड नावाची कॉन्सेप्ट आहे, तिला अबाधित ठेवत चुलत बहीण भावांबरोबर लग्न करण्यावर बंदी घातलेली आहे आणि हिंदू धर्माच्या अंतर्गत ही अशी गोष्ट चालत नाही, अशा प्रकारचा निकाल दिल्लीच्या उच्च न्यायालयाने दिला। या गोष्टीमुळे काय होतं तर मामाच्या मुलीबरोबर केलेलं लग्न सुद्धा अवैध ठरवू शकतं। झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? जिस दिन से मिली है उस दिन तक झूठ पे झूठ बोलती जा रही है। शक्ल देखो कितनी भोली है, लेकिन अंदर से लोमड़ी है। अरे गलती तो मेरी है जो मैं तुम्हें अपनी जिंदगी में लिया और तुमसे प्यार कर बैठा। कोसता हूँ अपने आप को। तो रुको जरा, सबर करो। बघा, ह्या प्रॉब्लेम बद्दल अजून जाणून घेण्याच्या आधी आपण ह्याची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊया, म्हणजे गोष्टी तुम्हाला थोड्या सोप्या रीतीने कळतील। तर बघा, विषय काय झाला होता ह्यांच्या बाबतीतला, तर याचिकाकर्त्या बाई आहेत ना, त्यांच्या पतीने 2007 मध्ये एक खटला दाखल केला होता त्यांच्या विवाहाच्या विरोधात सपिंड या कॉन्सेप्टच्या अंतर्गत, आणि ते तो खटला जिंकले होते, ज्याच्यामुळे त्यांचा विवाह मोडला होता। त्यानंतर त्याच्या विरोधात या बाईंनी दुसरा खटला दाखल केला होता 2023 मध्ये, त्याचा निकाल आला ऑक्टोबरमध्ये, त्यांना पराजय सहन करावा लागला होता। मग परत एकदा ह्या बाईंनी उच्च न्यायालयामध्येच खटला दाखल केला, पण ह्या वेळेला एक ट्विस्ट होता। तुम्हाला आपले मूलभूत अधिकार माहिती असतील, त्यातील आर्टिकल 14 मधला जो आपला मूलभूत अधिकार आहे ना, समानतेचा, तो माझा कशा प्रकारे ह्यामुळे डावलला जातोय, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी आपला खटला दाखल करताना मांडला होता। पण जानेवारी 2024 मध्ये ज्यावेळेला त्यांच्या खटल्याचा निकाल आला ना, त्यावेळेला कोर्टाने ही गोष्ट दाखवून दिली की त्या कशा प्रकारे असमर्थ ठरल्यात, ह्या दोन गोष्टी कम्पेअर करून सिद्ध करायला। पण बघा, ह्या गोष्टीमुळे काय झालं तर आपल्या इथल्या अखिल भारतीय मामाच्या मुलीबरोबर लग्न करू इच्छिणारे जी संघटना आहे त्याच्या सभासदांचा प्रॉब्लेम झाला नाही का? कारण सपिंड जर लागू असेल ना, तर ते बिचारे आपल्या मामाच्या मुलीबरोबर, म्हणजे जो शेवटचा ऑप्शन असतो आपल्या इथल्या मुलांसाठी,
तो सुद्धा त्यांचा ऑप्शन बंद होतो आणि ते लग्न करू शकणार नाहीत. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न तर निर्माण झालाच असेल, साला हे सपिंड म्हणजे नक्की काय? हा काय मोठा प्रॉब्लेम? तर बघा, सपिंड म्हणजे एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे, पण जर तुम्ही मनुस्मृती वगैरे वाचायला गेलात ना, थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतो. कारण मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायातील 60वा मंत्र हा सपिंड एक्सप्लेन करतो. ते कशा प्रकारे येतं बघा. सपिंड तातु पुरुषे सप्तमे विनिवर्तते समानुदक भावास्तु जन्मो ना मरो वेदने. मजा आया. याचाच असा अर्थ आहे की आपण आपल्या 7 पिढ्यांमध्ये कोणाही बरोबर सोयरी करू शकत नाही. ही कॉन्सेप्ट किती भारी आहे बघा ना. व्हिडिओ पॅच करायची नाहीये तर सपिंडाची. सपिंडाचा तुम्ही शब्दशः अर्थ घेतलात ना तर असा निघतो 7 पिंड. तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात पिंडदान नावाचं एक कर्मकांड केलं जातं, ज्यामध्ये 3 पिढ्यांचा उद्धार केला जातो पिंडदान करून. बघा, ह्याचाच आधार घेत ही सपिंडाची कॉन्सेप्ट तुम्हाला जास्त सोप्या रीतीने समजू शकते. तर बघा, आधीच सांगितल्याप्रमाणे मनुस्मृतीमध्ये याचा उल्लेख आपल्याला मिळतो. तर यदा कदाचित त्यांनी त्यावेळेला अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन केलं असेल की सपिंड म्हणजे 7 पिंड किंवा 7 पिढ्यांमध्ये आपण सोयरी करू शकत नाही. त्यामागचं एक कारण तर तसं स्पष्ट झालेलं आहे, ते म्हणजे सायंटिफिक रिझन असं आहे की कदाचित पुढे जाऊन जेनेटिकल प्रॉब्लेम्स रेज होऊ शकतात. त्याचमुळे तो एक वेगळाच विषय आहे, त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेन. पण प्रॉब्लेम इथे आहे की आपल्याला 7 पिढ्यांबद्दल इतकी माहिती नसते. मग अशा वेळेला हिंदू विवाह कायदा 1955 मदतीला येतो. सेक्शन 3 सबसेक्शन F यामध्ये सपिंडाचं डेफिनेशन दिलेलं आहे. त्याच्या अंतर्गत आपल्या वडिलांच्या 5 पिढ्यांमध्ये आणि आपल्या आईच्या 3 पिढ्यांमध्ये आपण सोयरी करू शकत नाही. अरे कहना क्या चाहते हो? याचा जर शब्दानी शब्द अर्थ घेतला तर असं होतो की तुम्ही तुमच्या मामाच्या मुलीबरोबर, जो की तुमचा शेवटचा ऑप्शन किंवा पहिला ऑप्शनही असू शकतो, तिच्याबरोबर लग्न करू शकत नाही. मग यावर सोल्युशन काय, असा तुमचा प्रश्न नक्कीच असणार. त्यासाठीच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात ना, बरोबर ना? बराबर फसाया है तूने मुझे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आतापर्यंत तुमची कशी धगधग वाढली होती किंवा काय भूकंप तुमच्या आयुष्यामध्ये आला? किंवा मनात काय काय कल्पना आल्या ना, त्या कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बाकी बिलकुल विसरू नका. आप एक नंबर कमीना हो. तर बघा, सोल्युशन मी एक शोधून काढलेलं आहे, एकदम सिंपल आणि भारी सोल्युशन आहे. त्याआधी तुम्हाला सांगतो, बघा, बऱ्याच जाती धर्मांमध्ये अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत की जी सपिंडाच्या विरोधात आहेत. म्हणजे त्या जाती धर्मांमध्ये चुलत बहीण भावांबरोबर लग्न करायला परमिशन आहे, तिथे मान्यता दिलेली आहे. कजन से मैरिज का रिवाज सिर्फ किसमें है? इस्लाम. तो अलग से इस्लाम ने कजन मैरिज को प्रमोट किया है, इसलिए कि इससे रिश्तेदारी क्या होती है, मजबूत. तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा प्रकारची परमिशन नाही. रील्स शेअर करत होता ना एका पर्टिक्युलर कम्युनिटी बद्दल. जली ना, तेरी भी जली ना. तर बघा, तुमची आता एकच मागणी असेल, मग आता सोल्युशन काय या प्रॉब्लेम वर, जो की तूच क्रिएट केला यदा कदाचित व्हिडिओ बनवून. रोज आते हैं इस उम्मीद पे, आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. थांबा, काय टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे सोल्युशन सुद्धा आहे. त्याआधी आपल्याला सेक्शन 5 प्रॉपर समजून घ्यावा लागेल, तरच सोल्युशन तुम्हाला मिळू शकेल. गजब बेइज्जती है. थांबावं थोडंसं. आत्ताच लग्न झालेली आहेत, आता सोयरीक जुळवायचं सीझन चालू होईल, कारण मग दिवाळीत लगेच लग्न उरकू शकतो, बरोबर की नाही? मग हा सेक्शन 5 जर तुम्ही जाणून घेतलात ना, तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. बघा, हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत सेक्शन 5 आहे. जे सेक्शन 5 मध्ये विवाह म्हणजे नक्की काय याचं प्रॉपर डेफिनेशन 5 सबसेक्शन्स मधनं दिलेलं आहे. ते जर तुम्ही जाणून घेतलात ना, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पुढे लग्नामध्ये. आणि खास करून सपिंडाची सुद्धा जी पळवाट आहे ना, ती सुद्धा ह्याच सबसेक्शन्स मध्ये आहे. तर बघा, ह्यामधील पहिला सेक्शन काय सांगतो की विवाहाच्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पती किंवा पत्नी नसली पाहिजे. म्हणजे काय, तर बघा, हिंदू धर्माप्रमाणे एक पत्नी किंवा एक पतीची कन्सेप्ट आहे. त्याच अनुसरून बघायचं झालं तर एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पत्नी किंवा पती ठेवू शकत नाही. सबसेक्शन 2 काय सांगतं की विवाहाच्या वेळेला नवरा किंवा नवरी मानसिक दृष्ट्या सबळ असणे गरजेचं आहे.
सबसेक्शन 3 वयाचे लिमिटेशन्स देतं. म्हणजे काय तर नवरीचं वय हे 21 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि नवऱ्याचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे. सबसेक्शन 4 हा आपला हिरो म्हणजेच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. तो मी नंतर सांगेन. त्याआधी सबसेक्शन 5 सांगतो. सबसेक्शन 5 तर काय आपल्या ह्या विषयाचा किंवा आपल्या या व्हिडिओचा प्रॉब्लेम म्हणजे काय तर सपिंड. तर बघा सबसेक्शन 4 काय सांगतं तर कस्टम्स किंवा परंपरांबद्दल, की बघा जर हिंदू धर्मातील एका पर्टिक्युलर समाजामध्ये जर एखादी परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे त्याचं अनुसरण जर खूप लोकांनी केलेलं असेल तर ते एक्सेप्शन असू शकतं सपिंड. पडलं का जीव भांड्यामध्ये? कळलं का नक्की लूप होल काय त्याबद्दलचं? कायदेशीर भाषा थोडीशी अवघड जात असेल ना तर सोप्या भाषेमध्ये मी समजावून सांगतो. बघा अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यानोपिढ्या आपल्यामध्ये ही परंपरा आहे मामाच्या मुलीबरोबर लग्न करायची. ती कस्टमच्या डेफिनेशनमध्ये बसते आणि त्याचमुळे ती सब इंडियाला एक्सेप्शन आहे. त्याचमुळे आपल्याला ही गोष्ट एक्सेप्शन आहे की आईच्या भावाच्या मुलीबरोबर आपलं लग्न होऊ शकतं, जो की बऱ्याच मुलांच्या आयुष्यातील मला माहिती आहे शेवटचा ऑप्शन असतो. यदा कदाचित काही लोकांचा प्रेम असतं त्यामुळे तो फर्स्ट ऑप्शन सुद्धा असू शकतं. अपवाद आहेत. म्युझिक. मी आधी डिस्क्लेमर दिलं नाही तरी आता डिस्क्लेमर देतोय की मला कोणाच्याही भावनांना ठेच पोचवायची नाहीये. पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नयेत किंवा कुठलंही कन्फ्युजन क्रिएट होऊ नये म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. मला माहिती आहे आता ऑफ सीझन आहे लग्नांचा, कारण आता पाऊस पडेल, पण सोयरी की जुळवणं तेजीत असेल. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेन हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर हा मेसेज आता तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, जेणेकरून तुमच्या मनातील प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. आणि कोणी अशा प्रकारे सपिंडामुळे लग्न मोडत असेल ना तर हा व्हिडिओ नक्की दाखवायला बिलकुल विसरू नका. आणि जर काय परिवर्तन झालं ना तर ते ईमेलवर किंवा कमेंटमध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. किंवा कुठलाही किस्सा असेल याबद्दलचा तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये किंवा ईमेलवर किंवा DM मधनं कळवायला बिलकुल विसरू नका. बाकी तुम्हाला सविस्तर बोलू ही कॉन्सेप्ट कशी वाटते ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओबद्दल सुद्धा काय वाटतंय ना ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा. बाकी हर हर महादेव. आणि ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक आणि ज्यांची लग्न व्हायचे त्यांना आधीच हार्दिक शुभेच्छा.